हाय फ्रेंड्स, मी प्रगती आणि माझ्या या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत माशाच्या कालवणाला सुद्धा मागे पडेल असं भन्नाट टोमॅटोचं सार। तर 2 टोमॅटो इथे मी शिजवून घेतलेत आणि हे साहित्य कोथिंबीर, लसूण, कांदा आणि किसलेलं खोबरं आणि हे टोमॅटो साल काढून मी मिक्सरमध्ये घेतलेले आहेत। तर लसूण, कच्चा कांदा आणि कच्चं किसलेलं खोबरं हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत आणि अर्ध फिरवल्यानंतर त्यामध्ये आपण थोडा मसाला ॲड करून पुन्हा फिरवून घेणार आहोत। हे बघा, मी अर्धवट फिरवून घेतलंय, त्यामध्ये त्यात मसाला टाकते, कोथिंबीर टाकते आणि पुन्हा एकदा बारीक फिरवून घेणार आहे। तर इथे गॅसवर पसरट असा टोप ठेवलाय, तेल टाकलंय, त्यानंतर मी त्यामध्ये टाकते थोडंसं जिरं आणि मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत लसूण। मोहरी आपली छान अशी तडतडलेली आहे, त्यामध्ये टाकलाय लसूणीचा खमंग सुगंध पसरलेला आहे। त्यानंतर टाकले हळद, मसाला आणि त्यानंतर हे जे आपण वाटण फिरवून घेतलं होतं ते यामध्ये तेलात छानपणे आपण परतून घेणार आहोत। तर बघा, वाटण छान असं परतून घेते आणि त्यानंतर इथे मी पाणी ॲड करते। तर आपल्याला जेवढी क्वांटिटी हवी असेल त्यानुसार आपण पाणी ॲड करायचं आहे। बघू शकता, मला एवढं हवं होतं तेवढं मी पाणी ॲड केलं आहे। त्यानंतर मी इथे टाकते 2-3 कोकम, त्याला आंबट अशी चव येण्यासाठी। त्यानंतर चवीनुसार मीठ। तर हे सारं आपलं आंबट तिखट असं सुंदर असं चविष्ट लागतं। बघा, या साराला छान अशी उकळी फुटली आणि घरभर सुगंध दरवळला आहे। महत्त्वाचा घटक म्हणजे कोथिंबीर इथे मी टाकलेली आहे आणि आपलं छान असं हे सार तयार झालेलं आहे। तर तुम्ही हे सार नक्की करून बघा, खूप सुंदर लागतं आणि कमेंट करून सांगा।